म्हणजे आता बघा, आता तिकडे मुलं येऊन बसलेली दिसतात, म्हणजे त्यांच्या एकूण पेहरावरून हे वाटतंय तुम्हाला की ही इंग्लिश मीडियममधली मुलं आहेत. म्हणजे की कदाचित जर CBSE किंवा ICSEची मुलं असतील तर यांना 100% त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये इतिहास नाही आहे. हा मधला एक गँगवे आहे. त्यानंतर तुम्हाला मध्ये दिसेल एक छोटा गँगवे आहे जी राज्याभिषेकाच्या मिरवणुकीचा एक गँगवे आहे. त्याच्यानंतर आणखी एक गँगवे आणि शेवटी अगदी गॅलरीच्या इथे एक गँगवे आहे. त्यामुळे या सगळ्या गँगवेजमध्ये घोडा फिरतो. तर जो मागचा तिकीट काढलेला ना, त्याला वाटतं अरे माझ्या पालकांना पुढचं तिकीट नाही काढता आलं, आणि मग त्याच्या नजरेत त्याचे पालक फेल्युअर न ठरता हिरोच ठरले पाहिजेत, म्हणून मी घोडा शेवटापर्यंत नेतो की दुसऱ्या दिवशी सांगतो मी पण एवढा जवळून पाहिजे. 18 पगड जातींच्या रयतेचे हे राज्य वाढवण्याचं सामर्थ्य या शिवपुत्र संभाजीला. जय भवानी. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लचप मराठी. आपण नाशिकमध्ये आहोत आणि निमित्त आहे शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं. म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे हे संभाजी महाराजांच्या भूमिकेत, आणि त्यांची चित्तथरारक घोडेस्वारी असेल, 200हून अधिक कलाकार असतील, भव्य दिव्य सेट, नेत्रदीपक रंगमंच, ही सगळी भव्यता लक्ष वेधून घेणारी आहे. आणि त्यासोबतच जे सादर होतं ते म्हणजे संभाजी महाराजांचा इतिहास. डॉक्टर अमोल कोल्हे स्वतः आहेत आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे लचप मराठीवर. आणि ही भव्य दिव्यता आम्ही आज अनुभवतोय आणि ते महानाट्यही अनुभवणार आहोत. पण ते 2.5-3 तास तुमच्यासाठी काय असतात सर? ते 2.5-3 तास स्वतःला विसरणं असतं, आणि ते स्वतःला विसरून झोकून दिल्यानंतर जेव्हा तुम्ही जर समोर आत्ता इथं उभं राहून नजर टाकली तर समोर बसलेले हे प्रेक्षक जेव्हा हा रंगमंच उजळून निघतो आणि तुम्ही बघत असाल तर तिकडच्या कोपऱ्यामध्ये शाळेतली मुलं येऊन बसलेली आहेत. म्हणजे या शाळेतल्या मुलांना इतिहासाच्या पुस्तकामध्ये हा इतिहास वाचायला मिळणार नाही आहे. आणि जेव्हा इथे उभा असतो तेव्हा ती मनात एक जबाबदारी असते, मला त्यांच्यापर्यंत आपल्या मातीचा इतिहास पोहोचवायचा आहे. त्यामुळे ते 2.5-3 तास हे भारलेले असतात. आणि जेव्हा त्यांच्या मुखातून आपसूक छत्रपती संभाजी महाराज की जय हा जयघोष निघतो तेव्हा जे उरतं ते फक्त समाधान असतं. नक्कीच. आणि आम्ही इथे पाऊल ठेवल्यानंतर ती सळसळती ऊर्जा जी आहे ती जाणवली आणि ती आमच्यातही संचारली, आणि आम्ही त्याच जोमाने हे कव्हरेज करतो या सगळ्या गोष्टीचं. पण घोडेस्वारी असेल, या सगळ्या गोष्टी, आणि वारंवार उल्लेख होतोय त्या 2 मिनिटाच्या व्हिडिओचा, कारण बॅकस्टेज जी कमाल आहे ती सगळी आम्ही त्यात अनुभवली. त्या 2 मिनिटात काय काय घडतं ते व्हिडिओमध्ये बघायला मिळतं. पण ते 2 मिनिटं तुमच्यासाठी काय असतं? जेवढं हे समोर घडत असतं, म्हणजे मंचावर स्टेजवर जेवढं घडत असतं एवढंच नाटक आम्ही काय म्हणतो हे मागे घडत असतं. म्हणजे जवळपास 250 कलाकार जेव्हा स्टेजवर येणार आहे तेव्हा त्यांचे कॉस्ट्युम्स, त्यांच्या प्रॉपर्टीज, त्यांच्या एंट्रीज, या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या असतात. आणि त्याचवेळी जेव्हा घोडेस्वारी करायची याचं एक फार मी काय म्हणतो भावनिक कारण आहे. कारण 9300 प्रेक्षकांमध्ये घोडा फेकणं, ते मला वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका ती ताकद देते. पण त्याचं एक भावनिक कारण मी कायम असं सांगतो की एक पालक त्याच्या लहान मुलाला घेऊन समोरचं तिकीट काढतो ते जास्त मूल्याचं असतं, आणि एक पालक त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार मागचं तिकीट कमी मूल्याचं असतं. आणि दुसऱ्या दिवशी जर ही मुलं 2 शाळेत भेटली आणि एक जर म्हणाला की मी संभाजीराजांना एवढं जवळून पाहिलं कारण मी पुढचं तिकीट काढलं होतं, तर जो मागचा तिकीट काढलेला ना त्याला वाटतं अरे माझ्या पालकांना पुढचं तिकीट नाही काढता आलं, आणि मग त्याच्या नजरेत त्याचे पालक फेल्युअर न ठरता हिरोच ठरले पाहिजेत, म्हणून मी घोडा शेवटापर्यंत नेतो की दुसऱ्या दिवशी सांगतो मी पण एवढा जवळून पाहिजे. नक्कीच. या मला वाटतं या मध्यातून ती हा मधला एक गँगवे आहे. त्यानंतर तुम्हाला मध्ये दिसेल एक छोटा गँगवे आहे जी राज्याभिषेकाच्या मिरवणुकीचा एक गँगवे आहे. त्याच्यानंतर आणखी एक गँगवे आणि शेवटी अगदी गॅलरीच्या इथे एक गँगवे आहे. त्यामुळे या सगळ्या गँगवेजमध्ये घोडा फिरतो. जबरदस्त. आणि आम्ही जेव्हा रंगमंच हा सगळा सेट दाखवत होतो तेव्हा वर जाण्याचा प्रयत्न केला, शेवटच्या टोक्यापर्यंत जाणं म्हणजे ते खरंच कठीण आहे तिथपर्यंत जाणं, आणि कलाकार सगळे करतात. पण महानाट्याची खासियत तीच आहे की हे सगळं एकतर रेकॉर्डेड असतं, त्यामुळे तुम्हाला घोड्यावर माउंट होऊन पुन्हा उतरून स्टेजवर येणं असेल किंवा तुम्हाला पहिल्या मजल्यावर जाणं किंवा दुसऱ्या मजल्यावर जाऊन पुन्हा इकडल्या कोपऱ्यातल्या सीन असेल, हा प्रचंड एक फिटनेसही तारेवरची कसरत आहे. नक्कीच. पण अर्थात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या भूमिका साकारत असताना तुम्ही प्रेक्षकांच्या मनामनात आणि लक्षवेधी भूमिका साकारत असतात. पण तुम्हाला त्यातलं काय फरक जाणवतो ते साकारत असताना तुमच्या मनात काय असतं? नाही, मी कायम असं म्हणतो की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास साकारताना एक ही प्रामाणिक भावना असते की माती, माता आणि मातृभूमी यांची सेवा, रक्षण करणं आणि त्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची प्रेरणा.
म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आहे. आणि कलाकार म्हणून हे भाग्य आहे की हा इतिहास एवढ्या मोठ्या प्रेक्षक संख्येसमोर साकारण्याची संधी मिळते. म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 दिवसामध्ये 75,000 प्रेक्षकांनी हा इतिहास अनुभवला. आणि तशीच परिस्थिती नाशिकमध्ये होईल. म्हणजे आज तुम्ही बघत असाल अजून प्रयोग सुरू व्हायला जवळपास पाऊण ते 1 तास आहे आणि आत्ताच प्रेक्षागृह भरायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या मायबाप प्रेक्षकांपर्यंत, विशेषतः पुढच्या पिढीपर्यंत हा इतिहास पोचवायला मिळणं, मला वाटतं कलाकार म्हणून हे भाग्य असतं. नक्कीच. तुमचं अभिनय कौशल्य, संवाद कौशल्य या सगळ्या गोष्टी अनुभवतात प्रेक्षक. पण घोडेस्वारीमधली सहजता जी काही वर्षांनंतर आलेली आहे, इतक्या सहज पद्धतीने तो घोडा तुम्ही तिथे आणता, इथे आणता, तर ती सातत्याने ती प्रॅक्टिस असेल, तो सराव असेल, त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं. आणि त्या घोड्यासोबतचं तुमचं नातं. मग एक गोष्ट अशी असते कायम की महाराजांचा एक दंडक आहे की कालच्या पुण्याईवर आजचा दिवस उगवत नाही. त्यामुळे एकाच वेळी अनेक गोष्टींचं भान ठेवावं लागतं, अनेक गोष्टींचं व्यवधान असावं लागतं. म्हणजे अचानक कुणी गँगवेमध्ये तर येणार नाही ना पासून गँगवे आमच्या टीमकडून पूर्णपणे 2दा तो पाहिला जातो. 2 दिवस आधी घोड्याला प्रॅक्टिस द्यावी लागते, घोड्याबरोबर एक ट्युनिंग करावं लागतं. त्यानंतर मध्ये येणारे मोबाईलचे फ्लॅशेस, मध्ये येणारे हातवारे, या सगळ्या गोष्टींचं भान ठेवूनसुद्धा तुमच्या चेहऱ्यावरची रेष ढळून न देता, कारण इथे रिटेक नाही आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून घोडा फेकताना मी म्हणतो की खूप कमी वेळानं तुम्हाला एक प्रचंड ॲड्रिनलिन रश ज्याला म्हणतो, तो ॲड्रिनलिन रश अनुभवायला मिळतो. आणि ती घोडेस्वारीची ती वेगळी मजा आहे. आणि या महानाट्याची ती भव्य तालीमही त्या पद्धतीची असणार आहे. शेवटचा प्रश्न असा की कितीही आवाज दाबला गेला तरी तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशाच्या, जगभरात छत्रपतींचा इतिहास जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहत, तर त्याबद्दल काय सांगा? मी सांगतो हे कर्तव्य आहे आणि ही एक सामाजिक जबाबदारी आहे. जेव्हा आपण ऐतिहासिक भूमिका करतो तेव्हा आपण आपल्या गौरवशाली इतिहासाचे ब्रँड ॲम्बॅसेडर असतो. आणि इतक्या मोठ्या संख्येनं म्हणजे आता बघा, आता तिकडे मुलं येऊन बसलेली दिसत आहेत. म्हणजे त्यांच्या एकूण पेहरावरून हे वाटतं तुम्हाला की ही इंग्लिश मीडियममधली मुलं आहेत. म्हणजे की कदाचित जर CBSE किंवा ICSEची मुलं असतील तर यांना 100% त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये इतिहास नाही आहे, जे अगदी कोपऱ्यात तुम्ही जर ती मुलं बघत असाल. त्यामुळे ही जी जबाबदारी आहे ती फार मला वाटतं की महत्त्वाची आहे आणि त्यांनी फार आपल्याला एक ताकद मिळते, आणखी ऊर्जा मिळते हे सादरीकरणाला. नक्कीच. खूप खूप शुभेच्छा. आणि हे महानाट्य जे आहे ते आम्ही आज इथे बसून अनुभवणार आहोत. ती संधी तुम्ही आम्हाला दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुमच्या माध्यमातून हे महानाट्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, हा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि तुमचे आभार. धन्यवाद.